नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिलाई वर्ल्ड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल पैठणी साडीपासून परकर आणि पोलक्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कटिंग बघणार आहोत आणि याचा स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट डे अपलोड होईल। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर याकरता इथे पैठणी साडी घेतलेली आहे। ऑल ओव्हर बॉर्डर जे आहे पैठणीची बॉर्डर आहे, मोराची डिझाइन आहे या साडीवरती। तर याकरता बॉटमसाठी जे अस्तर आहे किंवा परकरसाठी अस्तर घेतले 3 मीटर आणि वरची जी चोळी आहे त्याकरता साधारण तुम्हाला इथे 1 मीटर अस्तर लागणार आहे। सुरुवातीला साडी कशी आहे ते पाहून घेऊयात। तर या पद्धतीची अशी बॉर्डर आहे, पिंक कलरचा हिचा ब्लाउज आहे आणि हा जो आहे साडीचा पदर आहे ज्याच्यावरती मोरांची डिझाइन आहे। जी चोळी आहे त्याची कटिंग करूयात सुरुवातीला। तर याकरता इथे जे फॅब्रिक आहे 4 फोल्ड मध्ये ठेवलेला आहे, कापड इथे 4 फोल्ड मध्ये ठेवलेला आहे आणि जी चोळी आहे त्याची तयार उंची आपल्याला 18 इंच ठेवायची आहे। अस्तर इथे 17 इंच उंचीचा आहे। आता हे पहा, इथे घ्यायचं आहे चेस्टचा 4th पार्ट प्लस 2 इंच अशा पद्धतीने फॅब्रिक जे आहे 4 फोल्ड मध्ये करून घ्यायचं आहे। वरच्या बाजूला इथे शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर शोल्डरसाठी इथे साधारण 5.5 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे। शोल्डरसाठी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला तिथूनच खाली आमोलसाठी किंवा मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायची आहे 6 इंचावरती आणि सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। सरळ रेष जिथे आपली संपते तिथे आपल्याला घ्यायचा आहे चेस्टचा 4th पार्ट। तुमच्या मुलीची जी पण चेस्ट राऊंड आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि इथे चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तर चेस्ट आहे इथे साधारण 26 इंच प्लस अर्धा इंच लूजिंग घेऊन 7 इंचावरती मार्किंग केलं, प्लस त्यामध्ये 2 इंच जे आहे मार्जिन ऍड करून घेतली आपण। दोन्ही मार्क्स करून घेतलेले आहेत। 17 इंच उंची ठेवलेली आहे अस्तरची। त्यानंतर इथून खाली 5.5 इंचावरती मार्किंग करायचं, तिथे घ्यायचं आहे वेस्टचं मेजरमेंट। तर वेस्टसाठी आपण इथे 6.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। अर्धा इंच आपण इथे चेस्टपेक्षा अर्धा इंच कमी घेतलेला आहे मार्किंग। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जो बॉटम आहे त्याच्यासाठी मार्किंग करायचं आहे। तर इथे आपण घेणार आहे 8 इंच। इथे तुम्हाला हिपचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर इथे मी 8 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आता जे केलेले पॉइंट आहेत ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहेत। तर इथे स्केलचा यूज करून आपण हे सर्व पॉइंट जे आहेत ते कनेक्ट करून घेणार आहोत। पॉइंट्स कनेक्ट करून घेतलेले आहेत आपण। त्यानंतर आपल्याला या पूर्ण फॅब्रिकमध्ये 2-2 इंचाची जी आहे मार्जिन ऍड करून घ्यायची आहे। 2-2 इंच बाहेरच्या बाजूने मार्जिन ऍड करून घेतली आणि जो बॉटम आहे तिथे 1.5 इंच मार्जिन ठेवलेली आहे। तिथे आपले कट्स बनणार आहेत। जी चोळी आहे त्याला दोन्ही साइडने आपले कट असतील तिथे 1.5 इंच मार्जिन घ्यायचे आहे। आता आमोलसाठी, फ्रंट आमोलसाठी 1 इंच आणि बॅक आमोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर इथे कर्व स्केलचा यूज करून आपण मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घेणार आहोत। इथे तुम्ही फ्री हँड देखील मार्किंग करून घेऊ शकता, पण कर्व स्केलचा यूज केल्यानंतर तुम्हाला स्लीव्हचा जो फिनिशिंग आहे, स्लीव्हची फिनिशिंग जी आहे ती खूप छान येते। गळारुंदी 2.5 इंच घेतलेली आहे। 2.5 इंच गळारुंदी घेतल्यानंतर तिथून खाली आपल्याला गळ्याची खोली घ्यायची आहे। तर या साईजमध्ये साधारण 4.5 इंच पुढच्या गळ्याची जी आहे आपण मार्किंग करायची आहे। 4.5 इंच गळ्याची खोली घेतली आणि इथे बॉक्स जो आहे तो करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घेऊ शकता। मागच्या गळ्यासाठी साधारण 3.5 इंच मार्किंग करून घेतलेली आहे। इथे देखील आपल्याला बॉक्स जो आहे ड्रॉ करून घ्यायचा आहे। गळ्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर जो मागचा गळा आहे त्याकरता आपण गोल आकार किंवा राऊंड शेप जो आहे तो देऊन घेणार आहोत। पुढच्या गळ्यासाठी इथे साधारण आपण पान गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे चौकोनी गळा किंवा पंचकोनी गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घेऊ शकता। शोल्डर जे आहेत ते आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे आहेत। शोल्डरचं मार्किंग करून घेतलेलं आहे अर्धा इंच डाऊनचं। त्यानंतर केलेल्या मार्किंग प्रमाणे आपल्याला कटिंग करायची। तर सुरुवातीला बॅक आर्महोल आणि बॅक नेकची कटिंग करायची। दोन्ही पार्ट्स आपण सेपरेट करून घेतलेले आहेत। आता आपण इथे पदराचा जो भाग आहे तो घेतलेला आहे। आपल्याला पदराचा जो भाग आहे इथून कट करून घ्यायचा आहे। पदर आणि जो ब्लाउज पीस आहे तो साधारण 2 इंचाचं जे कापड आहे ते सोडून कट करून घ्यायचं। ही डिझाइन जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला या पार्टमध्ये। पूर्ण पदर जो आहे सेपरेट करून घ्यायचा।
त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो आपला परकर आहे त्याची कटिंग करायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मोरांची जी डिझाइन आहे, आतली बुट्टीची जी डिझाइन आहे त्या पद्धतीने आपल्याला साडी व्यवस्थित ठेवून घ्यायची। त्यानंतर जो घेर आहे, परकरचा जो घेर आहे तो घ्यायचा आहे। त्यानंतर इथे साधारण मी 45 इंच जे आहे घेर घेतलेला आहे। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता 45 इंचाचा जो आहे 43 ते 45 इंच जे आहे आपण मार्किंग करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही साडी जी आहे डबल करून घ्यायची आहे आता, म्हणजे 45 इंच घेर पुढच्या बाजूने आणि 45 इंच घेर जो आहे मागच्या बाजूने, अशा पद्धतीने साडी कट करून घ्यायची। हे पहा 45 इंच। तर आता इथे हा घेर कसा घ्यायचा, तर मुलीची जी कमरेची साईज आहे त्याच्यावरती हा घेर डिपेंड राहील। अगदी खूप घेरदार पण नाही आणि अगदी खूप कमी घेर पण असा घ्यायचा नाहीये। 32 इंचाचं जे परकर आहे आपल्याला तयार करायचं आहे, 32 इंचाचा। हे पहा, 32 इंचातनं आपल्याला -2 इंच करून घ्यायचे, तर 30 इंच येतं। तर 30 इंच बॉटमची कटिंग करायची आहे, प्लस त्यामध्ये 1 इंच आपण सीम अलाउन्स घेणार आहोत। तर मग बॉटमसाठी आपण किती कटिंग घेतलेलं आहे, तर बॉटमसाठी आपण 31 इंच कटिंग करून घेतलेलं आहे फॅब्रिक। त्यानंतर आता अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि सरळ रेष जी आहे आखून घ्यायची आहे। साडी इथे 4 फोल्ड मध्ये आहे, इथे व्यवस्थित तुम्हाला दिसावं याकरता साडी 4 फोल्ड मध्ये ठेवून आपण रेष आखून घेतली आणि साडी कट करून घेतली। वरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो साईडला काढून घ्यायचा। अस्तरची पण सेम याच पद्धतीने कटिंग करायची। त्यानंतर आता जो आपला टॉप आहे त्याच्या मेन फॅब्रिकची कटिंग करायची। तर जो पदरावरची सेंटरची डिझाइन होती तो बरोबर मोराची जी डिझाइन जी आहे त्याचा आपण सेंटर करून घेतला। पदराचा सेंटर करून आपल्याला अशा पद्धतीने अस्तरचं फॅब्रिक ठेवायचं आहे व्यवस्थित आणि मार्किंग करून घ्यायची आहे। अस्तरचं फॅब्रिक वरती ठेवायचं, कडेनी मार्किंग करून घ्यायची आहे। आणि इथे पहा, मेन फॅब्रिकची जी उंची आहे आपल्याला इथे साधारण 19 इंच ठेवायची आहे। हे पहा, कारण 18 इंचाची जी आहे आपल्याला चोळी बनवायची आहे। आता इथे अस्तरमध्ये छोटासा जॉइंट लागणार आहे आपल्या खालच्या बाजूने। अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली, कटिंग करून घेऊयात। फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे, खालच्या बाजूने बॉर्डर आलेली आहे आणि सेंटरला बरोबर मोराची डिझाइन आली। त्यानंतर उरलेला जो भाग आहे तो डबल फोल्ड मध्ये परत ठेवून घेतला आणि त्यावरती बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे। आता सेंटरची बाजू जी आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने ओपन पार्ट ठेवायचा आहे, कारण सेंटरच्या बाजूने आपण इथे झिप अटॅच करणार आहोत, म्हणजे जी ओपन साइड येईल ती सेंटरच्या बाजूला येईल। परत जशी फ्रंट पार्टची मार्किंग करून घेतली त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे साइडने। उंचीची मार्किंग इथे वाढवून घ्यायची आहे 19 इंचावरती आणि कटिंग करून घ्यायची। तर हे पहा, इथे फ्रंट आणि बॅक पार्टची कटिंग झाली। त्यानंतर बॅक पार्टचे जे आहेत आपण 2 पार्ट कट केलेत सेपरेटली आणि इथे परफेक्टली मोराची जी डिझाइन आहे मॅच झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता जो बेल्ट आहे परकरचा त्याची कटिंग करायची आहे। तर परकरच्या बेल्टसाठी गोल्डन कलरचा काठ वापरणार आहे। साधारण 16 इंचाचा जो आहे, पुढच्या बाजूने 16 आणि मागच्या बाजूने 16 अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेला आहे बेल्टसाठी। प्लस आपल्याला आता काय करायचं आहे, इथे काठ आहे 5 इंचाचा प्लस त्याच्यामध्ये 1 इंच म्हणजे 6 इंचावरती बेल्टसाठी मार्किंग करून घ्यायचं। कापड 2 घड्यांमध्ये आहे। बेल्टसाठी कापड जे आहे कट करून घ्या। आता इथे कटिंग जी आहे आपली कंप्लीट झालेली आहे। आता याचा नेक्स्ट व्हिडिओ जो अपलोड होईल त्याच्यामध्ये आपल्याला स्टिचिंग कशी करायची हे पाहायचं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल। उद्याचा व्हिडिओ नक्की बघा न विसरता।